सामना लवकर लवकर चालू करायचा आहे. पंच उपेश चव्हाण. हे दुसरं कोण चॅलेंजर्स किल्ला करून आता प्रथम फलंदाजीसाठी चाललेले आहेत ते बॅट्समन नेम काय नाव नाव सांगे अमर तो बाबू तिकडचो मी खाली पंच उपेश चव्हाण यांनी सामना लवकर लवकर चालू करायचा आहे. उपेश चव्हाण नाव काय चॅलेंज किल्ला संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी गेलेले ते बाबू आणि ओजस. स्ट्राईकला येतो आता बाबू. सामना लवकर लवकर चालू करायचा आहे. जयभैरी मधुरा संघाकडून पहिली गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो जग्गू. स्ट्राईकला येतो आता बाबू. नॉन स्ट्राईकला येतो ओजस ना ओजस. संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो आता जग्गू. जग्गू आता पहिला चेंडू बाबू याला सामना लवकर लवकर चालू करायचं. उपेश चव्हाण
सामान 10 मिनिटात येतो अन्न सामान आलू जाऊ आता कसा आता ते अन्न सामान काय म्हणतात काही वेळातच इकडे प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होणार आहे अण्णा सामंत यांचं मेघदा असा चेंडू टाकलेला आहे तो जग्गू याने धावसंख्या खोळवून आली धावसंख्या झालेली आहे ती जग्गू याचा पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू मारलाय तो बाबू याने एक धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो बाबू धावसंख्या झालेली ती 1 बिनबाद 1 सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो जग्गू आपल्या संघासाठी आता स्ट्राईकला येतो ओजस नॉन स्ट्राईकला येतो बाबू जग्गू याचा पुढचा चेंडू ओजस याला सुंदर असा चेंडू टाकलेला आहे तो जग्गू याने धावसंख्या झालेली आहे ती 2 बिनबाद 2 अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक सुंदर 2 चेंडू शिल्लक सुंदर अशी गोलंदाजी करतो जग्गू आपल्या संघासाठी स्ट्राईकला येतो बाबू सुंदर असा चेंडू मारला येतो बाबू याने खराब अशी क्षेत्ररक्षण झालेलं आहे ते गुरुमाने यांच्याकडून 4 धावा गेलेले आहेत खराब असं क्षेत्ररक्षण करतो तो गुरुमाने सुंदर असा चौकार मारला तो बाबू याने धावसंख्या झालेली आहे ती 6 बिनबाद 6 सुंदर अशी फलंदाजी करतो तो बाबू आपल्या संघासाठी त्याचे खराब असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते गुरुमाने याने जग्गू याचा पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू मारलेला आहे तो बाबू याने तितकं खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे ते जय भैरी बसोबा संघाकडून धावसंख्या झालेली आहे ती 1 षटका अखेरीस 10 बिनबाद 10 काही ते खराब क्षेत्ररक्षण झालेले आहे ते जय भैरी मसोबा संघाकडून बघूया आता दुसरं षटक घेऊन कोण येत आहे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय आता निलेश त्यांचा होम ग्राउंड आहे निलेश पेंडेकर यांच्यासाठी खास बक्षीस आलेलं आहे सलग 3 बॉलला 3 विकेट घेतल्यानंतर त्यांना गोटाकीर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक निलेशचा पहिला चेंडू पहिली झेल गेलेली आहे पहिला फटका बसलेला आहे तो चॅलेंज किल्ला संघाला संघाकडून त्याचं नाव काय बॅट्समन नेम उद्यासाठी धागा घेण्यासाठी आता मैदानी गेलेला आहे तो प्रकाश बघूया किती धावा करतोय तो प्रकाश आपल्या संघासाठी निलेश सुंदर अशी गोलंदाजी करत होतो आपल्या संघासाठी निलेशचा पुढचा चेंडू प्रकाश याला बघूया सलग 2 बॉलला 2 विकेट काढण्यासाठी यशस्वी ठरतोय काय तो निलेश 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याच्यासाठी निलेशचा पुढचा चेंडू प्रकाश याला खराब असा चेंडू टाकलेला आहे तो निलेशाने तितके खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे ते जयवैरी मसोबा संघाकडून धावसंख्या झालेली आहे ती 14 1 गडी बाद 14 अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक संघाकडून
निलेश आता पुढचा चेंडू प्रकाशाला सुंदरसा चेंडू टाकलेला तो निलेश याने एक धावकांमध्ये यशस्वी ठरलाय तो प्रकाश. धाव संख्या झालेली आहे ती 15. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. सुंदर अशी फलंदाजी करतो तो प्रकाश आपल्या संघासाठी. आता स्ट्राईकला येतो ओजस. बाबू निलेश आता पुढचा चेंडू बाबू याला. सुंदर असा चेंडू मारला बाबू याने. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर जयभैरी मसोबा संघाकडून. धाव संख्या झालेली आहे ती 17. सुंदर अशी फलंदाजी करतो तो प्रकाश आणि बाबू आपल्या संघासाठी. एक गडी बाद 17. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. निलेश आता पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे तो निलेशाने. बाबू याला काय संवादात आलेला चेंडू. धावसंख्या कोलमलेली. धावसंख्या झालेली आहे ती 17. एक गडी बाद 17. निलेशाचा पुढचा चेंडू. निलेशाचा पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू मारलेला आहे तो बाबू याने. झेल घेण्यासाठी यशस्वी ठरलाय तो चेतन. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो निलेश. 2 षटका अखेरीस संघाची धाव संख्या झालेली आहे. एक गडी बाद 19. सुंदर अशी फलंदाजी करतात प्रकाश आणि बाबू आपल्या संघासाठी. संघाकडून आता 3रं षटक घेऊन जातोय तो हर्षद. आमचा हर्षदाचा पहिला चेंडू. सुंदर असा चेंडू टाकला होता हर्षद याने. धाव संख्या झालेली आहे ती 21. हर्षदाचा पुढचा चेंडू प्रकाशाला. बघूया प्रकाश आपल्या संघासाठी किती धावा काढू शकतोय. सुंदर असा चेंडू मारला जो प्रकाशाने. सुंदरचं क्षेत्ररक्षण झालं त्या सागराच्या स्वरूपात. संघाची धाव संख्या झालेली ती 22. एक गडी बाद 22. स्ट्राईकला येतो आता बाबू. नॉन स्ट्राईकला येतो प्रकाश. हर्षदाचा पुढचा चेंडू बाबू याला. बघूया बाबू आपल्या संघासाठी किती धावा काढू शकतोय. सुंदरचं क्षेत्ररक्षण झालंय ते वैभव धुळप यांच्याकडून. धाव संख्या झालेली आहे ती 23. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी करत होतो हर्षद आपल्या संघासाठी. हर्षदाचा पुढचा चेंडू प्रकाशाला. सुंदर असा चेंडू मारलेला तो प्रकाशाने. बघूया झेल होतोय काय. सुंदर असा झेल टिपलेला आहे तो जगू याने. प्रकाशाच्या स्वरूपात संघाला 2रा झटका बसलेला आहे. बघूया त्यांची जागा घेण्यासाठी आता मैदान जातोय तो राहुल.
हर्षदचा पुढचा चेंडू राहुल याला हर्षदने 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झालेली आहे. हर्षदचा पुढचा चेंडू तेजाला सुंदरचा चेंडू मारलाय तो तेजाने. बघूया 6 धावांसाठी सुंदरचा चेंडू मारलेला आहे तो तेजाने. धावसंख्या झालेली आहे ती 35. सुंदर अशी फलंदाजी करतो तो तेज आपल्या संघासाठी. गडी बाद 35. हर्षलाचा स्ट्राईकला येतो आता तेज. नॉन स्ट्राईकला येतो राहुल. हर्षलाचा पुढचा चेंडू तेज आला. निर्धावाचा चेंडू तेजाला कायचा संबंधात न आलेला चेंडू. धावसंख्या खोळंबलेली. धावसंख्या झालेली ती 35. 2 गडी बाद 35. हर्षलाचा पुढचा चेंडू सुंदरचा चेंडू मारलेला तो. बघूया झेल होतोय काय. जगुयाला कायचा झेल टाकलेला आहे. चेंडू कायचा संबंधात न आलेला जगुयाला. धावसंख्या झालेली ती 36. 37. स्ट्राईकला येतो आता तेज. हर्षदचा पुढचा चेंडू तेजाला. सुंदरचा चेंडू मारला जातो तेजाने. 1 धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरतो तर तेज. दुसरे धाव काढण्यासाठी यशस्वी ठरला तो तेज. बघू 3री धाव काढतायत काय. 3 धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरतो तो तेज. तुझ्या स्वरूपात संघाला 3रा झटका बसलेला आहे. त्याची जागा करण्यासाठी आता मैदान बसवतो. त्याचं नाव काय रे. वाईट चेंडू. खराब असा चेंडू टाकलेला तो हर्षलेने. धावसंख्या झालेली ती 41. हर्षलाचा पुढचा चेंडू राजा आला. वाईट चेंडू काही खराब अशी गोलंदाजी करतो हर्षल आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 42. 42. वाईट चेंडू काही खराब अशी गोलंदाजी करतो हर्षद आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 43. स्ट्राईकला तो राजा. नॉन स्ट्राईकला तो राहुल. धावबाद झालेला आहे तो राहुल. 4 षटका अखेरीस संघाची धावसंख्या झालेली ती
43 जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष्य आहे. जयभैरी मसोबा नंतर काही वेळात तिकडे आगमन होणार आहे. हा सामना लवकर लवकर चालू करायचा. उपेश चव्हाण पण तो उपेश चव्हाण यांनी सामना लवकर लवकर चालू करायचा आहे. सामना लवकर लवकर चालू करायचा आहे. अंपायर उपेश चव्हाण. आज फायनल दिवस असल्यामुळे आपल्याला सामने लवकर लवकर खेळवायचे आहेत. कृपया कमिटीला सहकार्य करायचं आहे. जयभैरी संघाकडून आता प्रथम फलंदाजीसाठी झालेले ते सागर आणि मयूर. बघूया आपल्या संघासाठी किती धावा काढू शकताय सागर आणि मयूर. आपल्या संघासाठी चॅलेंज किल्ला संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी आलेला आहे तो राजा. सामना लवकर लवकर चालू करायचा. उपेश चव्हाण स्ट्राईकला येतो आता. बोलू नको माहिती
स्ट्राईकला येतो मयूर. वाईट चेंडू टाकलेला आहे तो राजा याने. आमच्याकडे फॅन होते. राजाचा निर्धास्त चेंडू टाकलेला आहे तो राजा याने. धावसंख्या खोळंबलेली, धावसंख्या झालेली होती. राजाचा पुढचा चेंडू, सुंदरसा चेंडू मारलेला आहे तो मयूर याने. तितका चांगला झेल टिपलेला आहे तो चॅलेंज किल्ल्याच्या खेळाडूंनी. मयूराची जागा घेण्यासाठी आता मैदान जातो तो हर्षल. मयूरच्या स्वरूपात संघाला पहिला धक्का बसलेला आहे. धावसंख्या खोळवलेली, धावसंख्या झालेली ती एक गरीबात एक. राजाचा पुढचा चेंडू हर्षद याला. राजाचा पुढचा चेंडू हर्षद याला. सुंदरसा चेंडू मारला तो हर्षद याने. तितका चांगला झेल टिपलेला आहे तो तेज याने. सुंदर अशी झेल टिपलेला तेज याने. हर्षदाच्या स्वरूपात संघाला दुसरा झटका बसलेला आहे जय बसोबा संघाला. हर्षलची जागा घेण्यासाठी आता जाता मैदानी जातोय तो हर्षल. तो हर्षल आपल्या संघासाठी किती धावा काढू शकतोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो राजा आपल्या संघासाठी. राजाचा पुढचा चेंडू हर्षलाला. सुंदरसा चेंडू टाकला तो राजा याने. हर्षलाला कायचा संबंध न आलेला चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 6. एक षटका अखेरीस अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक. राजाचा पुढचा चेंडू सागराला. एक षटका अखेरीस संघाची धावसंख्या झालेली होती 2 गडी बाद 7. सुंदरशी गोलंदाजी केला नाही ती राजाने आपल्या संघासाठी. जिंकण्यासाठी 18 चेंडू 37 धावांची गरज. चॅलेंज किल्ला संघाकडून बघूया आता गोलंदाजी करण्यासाठी कोण येत आहे.
फटका बसलेला आहे. सागराची जागा घेण्यासाठी आता मैदान झालेला आहे तो निलेश पेडणेकर. त्यांचा होम ग्राउंड आहे. सागराची जागा घेण्यासाठी आता मैदान गेलेला तो निलेश. अष्टपैलू खेळाडू आहे तो. आकाशाचा पुढचा चेंडू निलेशाला. बघूया निलेश काय करतो आहे. सुंदर असा चेंडू टाकलाय तो प्रकाश याने. एक धावखान्यामध्ये यशस्वी करतो तो निलेश. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 8. 3-8 काय आले संघाचा चेंडू मारला तो हर्षद अलवी यांनी. धावसंख्या झालेली आहे ती 9. सामना जरा 5 मिनिटांसाठी थांबवायचा आहे. चव्हाण यांनी 5 मिनिटांसाठी सामना जरा थांबवायचा आहे. अण्णा शेठ सामंत यांचा आता होय बंद केलं. अण्णा सामंत यांचं स्वागत करतायत ते
रुपेश शिवलकर आणि घाऱ्या मयेकर. कायम यांचं इकडे सहकार्य असतं दरवर्षी. आमचं ठरलं क्रिकेट क्लब तर्फे स्वागत करण्यात येत आहे. तसंच सुनील शेठ भोंगले यांचा देखील इकडे सत्कार करण्यात येणार आहे. सुनील शेठ भोंगले यांचं आता स्वागत करतात ते घाऱ्या मयेकर. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात ते रुपेश शिवलकर. मोलाचं सहकार्य लागलेलं आहे त्यांचा सुनील शेठ भोंगले आणि अण्णा शेठ सामंत यांचं. कायमचं सहकार्य इकडे होत आहे दरवर्षी. सन्मान चिन्ह देत आहेत ते आता भूषण चौंडे. आमचं ठरला क्रिकेट क्लब यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देत आहेत ते नवलाई पानाईचा फोटो. घाऱ्या शेठ मयेकर यांच्याकडून स्वागत केलं जात आहे. तसेच रुपेश शिवलकर यांच्याकडून सन्मान चिन्ह देत आहेत. मोलाचं सहकार्य लागत आहे ते सुनील शेठ भोंगले यांचं. सामना चालू करायचा आहे. उपेश चव्हाण किती बॉल अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. सुंदरशी गोलंदाजी करतो तो प्रकाश आपल्या संघासाठी. स्ट्राईकला येतो आता निलेश. नॉन स्ट्राईकला येतो हर्षल. प्रकाशाचा पुढचा चेंडू निलेशला. व्हाईट चेंडू काशी खराब अशी गोलंदाजी करतो प्रकाश आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 10. 3 गडी बाद 10. सुंदर अशी फलंदाजी करतो तो निलेश आपल्या संघासाठी. हॅलो आता गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रकाश. पण त्याच्या डाव्या बाजूने चांगलं रनिंग आहे. फुलटा चेंडू होता. त्या चेंडूला दिशा दिली आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो निलेश बॅट मधून. परंतु एका समाधान मानलंय. स्ट्रायकिंगला फलंदाज असतील हर्षल साळवी. दोन्ही खेळाडू या मैदानावरचे आक्रमक खेळाडू आहेत हर्षल आणि निलेश. तसाच चांगला अनुभव आहे प्रकाशाच्याकडे. चांगली गोलंदाजी टप्प्यावरती पाहायला मिळते वारंवार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्लो चेंडूचा वापर केलाय आणि चेंडू सरळ विचारला एसटीच्या हातामध्ये. निर्धार चेंडूची सांगता झाली आहे. षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांकडून. या सामन्यासाठी मेन पंच असतील रुपेश चव्हाण. तसेच अंपायरची कामगिरी पाहायला मिळते अमोल पाटील यांच्याकडून. नावाजलेले पंच असतील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. चांगली कामगिरी पाहायला मिळते. साधा साधा सामना पाहायला मिळतो आपल्याला.
जयभैरी मसोबत चॅलेंजर किल्ला बॉलर रुपेश वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रा षटक घेऊन आलाय रुपेश बॉलिंग ऑन मार्क पंचांच्या नक्कीच बाजूने ताबार बॉलरचा रनच घेऊन पहिला चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडूला निर्काम दिला ऑफसाईडच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि मला वाटतं एका जाळ्याचं समाधान मानावं लागतंय तर सामाजिक काचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल निलेश आणि हर्षल साळवी यांना जिंकण्यासाठी 11 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता असेल कृपया फास्ट क्रिकेट घ्यायचंय विनंती असेल एकदा कुठला चेंडू घेऊन 5च्या डावातून आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता हर्षल साळवी यांनी परंतु बॅटिंग बॉलचा संपर्क झाला नाही चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज रुपेश स्टोर चेंडू होता समोरून हर्षलांना पुढचा चेंडू घेऊन रुपेशचा पुढचा चेंडू पंच केलाय चेंडूला ऑफसाईड मारला फटका एक धाव घेतले आणि एका धावावरती समाधान मानलंय हर्षल यांनी एका दर्शकाची धाव संख्या होती 13 धावा चांगली गोलंदाजी वारंवार अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज रुपेश पुन्हा एकदा पंचांच्या डावातून स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश मोठा फटका केलाय पाहूया चेंडूला क्षेत्ररक्षक धावतोय आणि आता मात्र निलेशच्या खेळीचा समाप्त होत आहे संघाला मोठा धक्का बसला निलेशच्या स्वरूपात नक्कीच मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा तितका संपर्क झाला नाही चेंडू सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये चांगला झेल पाहायला मिळाला सीमा रेषेवर नवीन फलंदाज दाखल झालाय जगदीश ठाकुरा फलंदाज असेल जगदीश सॉरी राईट हँडेड बॅट्समन पुन्हा एकदा रुपेशचा पुढचा चेंडू असेल चांगली गोलंदाजी आता मात्र समाचार घेतलाय परंतु त्या काही क्षेत्ररक्षक येतोय आणि गोलंदाजाचा शिकार म्हणतोय तो जगदीश पवेलियन रोहन माने नवीन फलंदाज खूप वर्षानंतर या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतात आता मात्र थोडासा शप्प झाला होता परंतु पंतांचे दोन्ही असमान रेषेला आता मात्र रेषामध्ये भटकताना दिसतो गोलंदाज रुपेश खराब गोलंदाजी रोहन माने गुरु माने यांचे बंधू मैदानावरती दाखल झाले पाहूया त्यांच्या बॅट मधून मोठा फटका येतोय का रुपेशचा पुढचा चेंडू असेल पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय चांगला फटका पाहायला मिळतोय लेग साईड मारला फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर एका धावाची समाधान मानतोय रोहन माने आता मात्र समीकरण बदलतंय 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल 6 चेंडू 29 धावा कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे बॉलरने गोलंदाज अंतिम षटक घेऊन ओजस दाखल झालाय 6 चेंडू 29 धावांची गरज रोहन माने असेल पहिला चेंडू ओजसाचा पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय आणि आता मात्र एसटी झालाय रोहन माने चांगलं एसटी रक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी फलंदाज बाद होतो रोहन माने नवीन फलंदाज दाखल होईल गुरुप्रसाद बाने
लाव लाव. जर गुरुप्रसाद माने यांनी षटकार तुटला तर गजेंद्र मयेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अवधूत तांडेल आणि शिरदनकर, अवधूत तांडेल तसेच गजेंद्र मयेकर या तिघांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय गुरुप्रसाद माने यांना. तर षटकार मारला तर नक्कीच 1500 रुपयाचा मानकरी ठरेल. पहिला चेंडू खेळला होता, बॅटर बॉलचा संपर्क नाही, चेंडू जातो निर्धाव. अजूनही षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. पाहूया षटकार ठेवतो काय गुरुप्रसाद. आता मात्र बॅटची एज लागून मला वाटतं एकच धाव घेतली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज दाखवलेला हर्षल साळवी. पुढचा चेंडू सामना करतो हर्षल. फुलटा चेंडू होता, पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या चेंडूचा फायदा उचलला नाही हर्षल साळवी यांनी. चेंडू सरळ पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज. अजूनही त्यांच्यासाठी लागू झालेला आहे गुरुप्रसाद माने यांच्यासाठी 1500 रुपये मिळू शकतात तुम्हाला. आणि आता मात्र चेंडूला पाठवून दिलाय, गिरकान दिलाय, चेंडू खाली क्षेत्र घेतोय आणि आता मात्र माघारी परतावं लागेल. षटकाराच्या नात्यामध्ये आपली विकेट गमावली गुरुप्रसाद यांनी. नक्कीच प्रयत्न केला होता परंतु नक्कीच बाद झालाय. फलंदाज वैभव धुळप. छोटा पॅकेट बडा धमाका. ईशान धुळप यांच्याकडून पाहायला मिळते. खूप कालांतराने मैदानावरचा ताबा घेताना गोलंदाज पुन्हा एकदा ओजस. पाहूया वैभव आपल्या बॅट पडून षटकार ठोकतोय का. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कवरच्या दिशेने मारला फटकाय आणि चेंडू जरा पाठवून दिलाय, चेंडूला विचार दिलाय. वर्षाचा चेंडू करार चौकार. नक्की त्याला पाठवलं असतं तर नक्कीच काहीतरी रिझल्ट वेगळेच पाहायला मिळाले असते जयभरी मुसुबा संघाला. आणि हा सामना चॅलेंजर किल्ला संघाला जिंकलेला आहे. नक्कीच नाणेफेकीचा कौल सम्राट संघाच्या बाजूला लागला. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय ते. गणराज क्रिकेट क्लब संघाकडून पाहूया फलंदाजीसाठी कोण येईल. आमंत्रित केलंय गणराज क्रिकेट क्लब संघाला. आता लगेच चालू होणार सामना असेल गणराज क्रिकेट क्लब विरुद्ध सम्राट 11. 3 किलो मटण खाल्ला असता. 3 किलो मटण खाल्ला असता.